नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. थकीत पाणी बिल भरणा करणाऱ्या नागरिकांना आकारामध्ये 100% सूट. सेवा रस्ते विलिनीकरणाच्या कामाला आमदार केळकर यांचा तीव्र विरोध. आणि धनगर समाजाचा 21 जानेवारीला आझाद मैदानात भव्य आंदोलन. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एकरकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावर 100% इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्यानं नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी केलंय. ठाणे महापालिकेनं पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली असून जे नागरिक पाणीपट्टी भरणार नाहीत अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलंय. ही योजना 1 डिसेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणीपुरवठा देयकं जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसंच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. जे नागरिक 31 मार्च 2026 पर्यंत आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करून नळ संयोजन खंडित करणं, मीटर रूम सील करणं आणि पंप जप्ती अशी कारवाई होईल असं आयुक्तांनी यावेळेला नमूद केलंय. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर माहिती फलक लावण्यात यावेत आणि सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या सेवा रस्ते विलिनीकरणाच्या कामाला आता स्थानिक नागरिकांसह आमदार संजय केळकर यांनीही तीव्र विरोध दर्शवलाय. केळकर यांनी हा रस्ता जोडणीचा निर्णय अयोग्य असल्याचे आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर मागील काही वर्षांपासून मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. रस्ता विलिनीकरणामुळे येथील कोंडी फुटणार असल्याचा दावा केला जात होता. त्यानुसार कापूरबावडी ते गायमुखपर्यंत दोन्ही बाजूचे सेवा रस्ते हे मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम हाती घेण्यात आले. परंतु हे रस्ता विलिनीकरणाचं काम अयोग्य असल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. केळकर यांनी देखील रस्ता जोडणी अयोग्य असल्याचा दावा केलाय. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून भेटीसाठी त्यांच्याकडे वेळ मागितली असल्याची माहिती केळकर यांनी दिली. घोडबंदर रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे. तिथे सेवा रस्ता हा असलाच पाहिजे अशी सर्व घोडबंदर वासियांची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभेला मोठ्या मताधिक्यानं नागरिकांनी भाजपला निवडून दिलं. गेल्या 40 वर्षात असे निवडून कोणी आलेलं नाही. लोकांना विकास हवाय, लोक विकासाच्या पाठीशी उभे राहतात असं स्पष्ट मत केळकर यांनी व्यक्त केलं. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलनाची ज्वाला अधिक तापत चालली आहे. संविधानाच्या क्रमांक 36 नुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे हक्कांपासून वंचित आहे. शेकडो आंदोलनांचे इतिहास, उपोषणातून अर्पण झालेले आरोग्य, हजारो बांधवांवर दाखल गुन्हे, तरीही सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणा धनगर समाजाच्या न्याय मागण्यांवर अद्यापही मुर्दाडपणे मौन बाळगते. या अन्यायाविरोधात पेटलेल्या लढ्याला नवी धार देण्यासाठी जालना इथे सलग 16 दिवस उपोषण करत रणशिंग फुंकणारे धनगर आरक्षण मुक्तीसंग्राम लढ्याचे पुरस्कर्ते दीपक भाऊ बोराडे रविवारी ठाण्यात दाखल झाले. जांभळीनाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला वंदन करून त्यांनी ठाण्यातील समाज बांधवांशी संवाद साधला. स्मारक परिसरात ठाणे शहरभरातून समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र जमले होते. धनगर एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी येत्या 21 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन होणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठकीत करण्यात आले.
यावेळेला धनगर समाजाचे नेते महादेव अर्जुन, शंकर कोळेकर, मल्लिकार्जुन पुजारी, ॲडव्होकेट नानासाहेब मोटे, ॲडव्होकेट प्रकाश पुजारी, निहारिका कोंदले, दीपक देवकाते, राजेंद्र शेळके, राजू जांगळे, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, डॉक्टर अरुण गावडे, दादा पडळकर, महेश गुंड, प्रसाद वारे, राजेश वारे, अविनाश लबडे, संतोष बुधे, सचिन बुधे, अरुण परदेशी, किरण धायगुडे, सुनील पळसे, संदीप माने, सचिन झुरे, भीमराव जानकर, सुनील रहिंज, अमोल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीनं बैठकीचं नियोजन करण्यात आलंय. हा देश ज्या संविधानानुसार चालतो त्या संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश एसटी जमातीच्या यादीमध्ये 36 नंबरला आहे. धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या व्यवस्थेनं या अमृतरूपी लाभापासून गेल्या 8 दशकांपासून आम्हाला वंचित ठेवलंय. धनगरांचे क्रांतीसूर्य बी के कोकरे साहेबांनी या आरक्षणाची ज्वाला प्रज्वलित केली तेव्हापासून आतापर्यंत शेकडो आंदोलनं झाली, शेकडो उपोषणं झाली, हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. आंदोलनाचे हा लढा चालू आहे. परंतु 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही जालन्याच्या भूमीतून सुरू केला. 16 दिवस मी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं. प्रकृतीच्या कारणामुळे ते आंदोलन स्थगित केलं होतं. आत्ताचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. आत्ताचे देशाचे सर्व असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये येऊन ढोल वाजवून सांगितलं होतं की आतापर्यंत राज्यकर्त्यांनी तुमचा मतासाठी वापर केला, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण देतो. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पंढरपूरमध्ये आश्वासन धनगरांना दिलं होतं. आज हे सत्तेमध्ये आहेत, आम्ही कायद्याचं मागतोय. आज हे आंदोलन धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम जालन्यातून सुरू झालेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन या आरक्षणाची आझादी झाल्याशिवाय थांबणार नाही. ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. वाहतूक कोंडींना त्रस्त असलेल्या ठाणेकरांना वाहतूक बदलाच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशनवर रूफ वॉटर ड्रेन टाकण्यासाठी 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले. ठाणे शहर वाहतूक शाखेनं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर रूफ मेट्रो स्टेशनचं छतावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर रूफ वॉटर ड्रेन गटार टाकण्याचं काम 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. हे काम 30 टनी मोबाईल क्रेनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर क्रेन ही मुंबई नाशिक वाहिनीवर कॅडबरी उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर उभी करण्यात आली आहे. यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आलेत. या काळात नितीन कंपनी ते मोडकबॉट नाका दरम्यान असणाऱ्या पादचारी पुलाच्या प्रवेशद्वाराजवळील संपूर्ण वाहतूक दोन्ही दिशांनी बंद राहील. या दरम्यान सर्व वाहनांना नितीन कंपनी उड्डाणपुलाच्या चढणीवरून खाली उतरून दुभाजक असलेल्या सेवा रस्त्याचा वापर करावा लागेल. ही वाहनं नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन इथून सेवा रस्त्यावर येऊन पुढे कोपरीवाडकडे इच्छित स्थळी जातील. हा पर्यायी मार्ग वापरून वाहन चालकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहनं या नियमांमधून त्यांना सूट देण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव दृढ करण्याच्या उद्देशानं ठाणे पोलीस आयुक्तालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी रंगणार आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनीस थिएटरमध्ये सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत ही अंतिम फेरी पार पडणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीनं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, सायबर गुन्हे प्रतिबंध, व्यसनमुक्ती इत्यादी सार्वजनिक हिताचे विषय सर्जनशीलतेनं सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणाऱ्या पथनाट्य स्पर्धा सप्टेंबर 2025 या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील 33 महाविद्यालयांमध्ये पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या उपक्रमात ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि भाईंदर येथील NSS युनिट्सनी उत्साहानं सहभाग घेतला.
एकूण 355 विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. प्राथमिक फेरीतून 15 पथकांमधील अंतिम स्पर्धा बुधवारी होणार असून त्यात ठाणे डोंबिवलीचे 3, कल्याणचे 3, उल्हासनगरचे 3, भिवंडीचे 3 आणि भाईंदरच्या 3 पथकांचा समावेश आहे. विजेत्या पहिल्या 3 संघांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि आकर्षक रोख पारितोषिकं दिली जाणार असून उर्वरित 12 पथकांना सहभाग प्रमाणपत्रानं गौरविण्यात येणार आहे. अंतिम फेरीतील सर्व 15 पथनाट्य ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष सादरीकरणाद्वारे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षिततेसंबंधी जनजागृती अधिक व्यापक प्रमाणात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी स्पर्धेला उपस्थित राहावं असं आवाहन वाहतूक उपायुक्त पंकज क्षीरसाट यांनी केले. सर्वोच्च न्यायालयानं भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याचे, वाढती संख्या रोखण्यासाठी निर्विषीकरण करण्याचे आदेश दिलेत. मात्र ठाणे महापालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेलं नाही. तसंच ठाणे महापालिकेकडून एकही दवाखाना चालवला जात नसून निर्विषीकरणही गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शिवाय निर्विषीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न जटिल होऊ लागलाय. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या प्राणीमित्रांना मारहाणही केली जात असून भटके श्वान बेपत्ता होत असल्याचं उघडकीस आलंय. या संदर्भातील ठाण्यातील प्राणीमित्र मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेत. रविवारी दमाणी इस्टेट येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचं रक्षण करण्यासाठी या प्राणीमित्रांनी साकडं घातलं. या प्रसंगी प्रधान पत्रकारांशी बोलत होते. प्रधान म्हणाले की आपण स्वतः श्वानपालक आहोत, त्यामुळेच आपणाला प्राणीमित्रांच्या व्यथा माहिती आहेत. सर्व प्राणीमित्र पदरचे पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाऊ पिऊ घालतात. मात्र समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येते. श्वानदंशाबाबत बोललं जात असलं तरी 1000 श्वानांपैकी 1 श्वान चावला आणि उर्वरित 999 श्वानांना दोष का देता? आज जी समस्या निर्माण झाली आहे त्याला फक्त आणि फक्त ठाणे महापालिकाच जबाबदार आहे. आपल्याकडे निर्विषीकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे. लसीकरण योग्य पद्धतीनं होत नाही. श्वानांसाठी शेल्टर उभे करण्यात आलेले नाहीत. एकीकडे निर्विषीकरण बंद असताना श्वान पकडून नेले जातात, मात्र ते परत सोडलेच जात नाहीत. मग त्यांचं काय केलं जातं याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे. दरम्यान ठाणे शहरात 12,500 श्वानपालक आणि हजारो प्राणीमित्र आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात श्वान निर्विषीकरण, श्वानांसाठी दवाखाना, शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार आहे, असंही प्रधान यांनी यावेळेला सांगितलं. की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर, पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे? तर त्यांना सोडत नाही. मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतोय की ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जातात? म्हणजे शंखेचं एक हे पाल कुठेतरी मनात चुकचुकते. दुसरं होतंय काय की कुत्रे प्रेमी जनता आहे, डॉग फीडर्स आहेत. स्वतःचा खर्च करून, कष्ट करून अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात, त्यांना मारहाण करतात. तर त्यांचाही विषय आहे. आज सुप्रीम कोर्टची ऑर्डर म्हणते की बस डेपो, तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे. म्हणजे त्या ऑर्डरमध्ये एवढी अँबिग्विटी आहे की कुठला रस्ता, कुठलं हॉस्पिटल, कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी, ह्या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाहीये. आणि ह्याचा फायदा कोण घेतंय? तर जे डॉग हेटर्स आहेत ते काय ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त कुत्र्यांना उचलायचं, हा प्रकार या ठाणे शहरात चाललाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही टाकू की डॉग्स, कॅटसाठी एक चांगलं वेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे. ओके, ही आमची प्रमुख मागणी आहे. स्टेरिलायझेशन प्रोसेस, नसबंदी, सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपलं ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल ते आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे. आज हे सगळे जमलेली लोक आहेत, हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं त्यांना वाटतं म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या माध्यमातून जर ह्या ठाणे महानगरपालिकेला जाग आली तर ते बिचारे जे कुत्रे आहेत ज्यांच्यावर आम्ही असीम प्रेम करतो
त्यांना कुठेतरी याचा फायदा मिळेल असं मला वाटतं. परिवहन